आज होता भात लावायचा आमचा दुसरा दिवस। आमचं शेत आहे आमच्या घरापासून 3.5 किलोमीटर अंतरावर। आम्ही सर्वजण निघालो ट्रॅक्टरवरती बसून। सर्वांचे चेहरे बघून असं वाटते की सर्वांचा मूड झालाय खराब, कारण की 2 दिवसापासून भात लावतोय पण भात लावायचं काही होईना। सर्व बोर झाले ट्रॅक्टरवरती बसून, पण शेत काही येईना। शेवटी पोहोचलो शेतामध्ये। शेतात येऊन मोटर लावून घेतली, कारण आपल्याला गाळ करायचं आहे ट्रॅक्टरने गाळ करायचं म्हणजे खूप पाणी लागतं। बाकीच्या मंडळींना रोप करायला बसून दिलं। इकडे वडील हसायला लागले, कारण आपा मळतोय मसाला, तात्या उचलतोय रोपांची जुडं। हे म्हणताय आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घे, डोंगराला काय मस्त धुका पसरलाय, व्हिडिओच काढू नको तर रोप पण कर। यंदा इतका पाऊस पडला की इथं पूर्ण बांधच धुवून गेलं। पाणी तुंबले म्हटल्यावरनं ट्रॅक्टर घातला गाळात। बस आज काल सारखी पनोती नको घडायला, नाहीतर पुन्हा ट्रॅक्टर फसायचा गाळात। गाळ आळवटायचं म्हटल्यावर आपण लाकडाचा जुगाड केला। आता हे 2 जाधवले ते म्हणताय आम्हाला पण बसायचंय। दोघींना हसू तर इतकं येते जसं की पाळण्यात बसले। चिखलाचं गाळ तयार झालंय आणि भात पण लावायला सुरुवात झाली। सर्व पलटणने आपापली पोझिशन घेतली। असं कोणालाच वाटत नाही की एक लाईन धरून भात लावावं। सर्व आपापल्या पद्धतीने जिथं वाटेल तिथं भात लावतायत। कालपेक्षा आज मंडळी थकलेली दिसते। सर्वांच्या नशिबाने आज पाऊस पण बंद आहे। भात लावणी सोबत गाळ पण करण्याचं काम चालू आहे।